भाई साहब यहाँ पर कोई तो नॉक पड़ा है। मगर लाडले म्हणजे नदी येईल तिथून एंटर करेन तर अबे साले पोलीस साहेब आपल्या समोर आहेत तर आपण काही ब्लॉग बनवू नाही हे दिसतो ना। तरबूज किती रुपयाचा आहे आता? हा फॅट घ्यायचं माझा अजून पोट मोठा आहे मी पहिले हे खा केलेस का अबे साले तर हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल सूरज झुगरे ब्लॉग्स। तर आज ब्लॉगची सुरुवात तर सायंकाळपासून होत आहे। सूर्य आहे बिलकुल टंकीच्या साईडला, म्हणजे आता वाजलेत 4:45। तर 4:45 वाजे आज ब्लॉगची सुरुवात झाली आणि एक माझा मामाचा मुलगा तेवढा दुरूनच नाही का हाय करत आहे। तर बघा तिथपासून तो हाय करत आहे, इकडे व्हिडिओ चालू केलं तर मी। तर आजचा विषय असा आहे की आज मी जातो वडसा, म्हणजे आपल्या मावशीच्या गावाला। तर जाण्याचं कारण म्हणजे काही नाही आहे, थोडा घरचा सामान वगैरे देणे होता नेऊन, आणि थोडा बहुत तिकडचा पण सामान इकडे आणणे होता। तर त्याच कारणामुळे मी आज जातो आणि उद्या परत वापस येईन। तर ही गाडी आहे, ही जी गाडी आहे मी इच्छेने नाही जातो, ही गाडी दुकानमध्ये ठेवीन आणि मी जाईन स्कूटीने, कारण सामान डिक्कीमध्ये वगैरे मावला पाहिजे त्यासाठी मी स्कूटी नेतो। तर स्कूटी आहे दुकानमध्ये, पल्सर ठेवीन दुकानात आणि दुकानातून पकडीन स्कूटी आणि सरळ निघीन मावशीच्या गावाकडे जाण्यासाठी। थोडा ATM मध्ये वगैरे पण जाणे आहे मला, तर ते सर्व कामं करून मला जाणे आहे। तर मग हे इकडे खुलेच आहेत यार छोटे छोटे, तर दरवाजा पण कोणी लावला नाही। तर हे सर्व कामं करून मला जाणे आहे वडसाला। वडसाजवळ 2-4 किलोमीटरवर तो गाव आहे, सुरबोडी, म्हणजे पेपर मिल म्हणून आहे सुरबोडी। तर पेपर मिलवर मला जाणे आहे। तर चला मग व्लॉगला कंटिन्यू करू। सामान वगैरे पॅक झालं आहे, म्हणजे पॅक वगैरे जास्त काही सामान नाही, थोडा बहुत सामान आहे। तर मित्रांनो आता मी आलो ATM मध्ये, कारण तिकडे जायच्या पहिले मला ATM मध्ये काम होतं थोडा बहुत। तर पहिले ATMचं काम वगैरे करून टाकू का। पाच तर इथेच वाजले, असं 5 इथेच वाजले आता आपल्याला गावीच तिकडे जात। तर निघतलंच आपल्याला 5:30 वाजता मला वाटत तर आहे। आता काय होते तर बघू मला, कारण 2 ATM मधून काढणे थोडे थोडे। Please take your cash. तर मित्रांनो मी तर पैसे वगैरे काढून झाले, सर्व काम झाले, आता निघायचंच आहे। पण आता आणखी एक ह्या गाडीने नाही जाणे आहे मला जाणे आहे स्कूटीने। तर आता हे जी गाडी आहे हे दुकानमध्ये ठेवा लागेल आणि पकडा लागेल मला स्कूटी, त्याच्यानंतर निघा लागेल। तर चला मग निघू आता स्कूटी वगैरेच। तर मित्रांनो स्कूटी आली हातामध्ये आणि मी निघालो होता गावी जाण्यासाठी। पण गावी जायच्या अगोदर गाडीमध्ये टाकायचं थोडा बहुत पेट्रोल, कारण पेट्रोलच नाही टाकीन तर गाडी काही जाऊ शकणार नाही, म्हणून पेट्रोल टाकून टाकू थोडा बहुत। तर मित्रांनो पेट्रोल वगैरे तर पूर्ण भरून झाला आपला, 200 रुपयाचा टाकलो फक्त, आरामात आपली गाडी जाते वडसाला। आता मी जे स्कूटी पकडलो हे तर हे आमचीच आहे, पण मला गाडी म्हटलं तर यार आता 2 गाड्या आहेत आमच्याकडे, हे एक आहे आणि ते पल्सर एक आहे आणि एक स्कूटी आहे आणखी एक। तर मला नाही का चालवायला आवडते ते म्हणजे फक्त पल्सर, कारण जो फील पल्सरमध्ये चालवण्यामध्ये आहे तो स्कूटीमध्ये नाही आहे काहीच। मला तर बिलकुल अशी सायकल चालवणे वाटते, म्हणजे सायकल चालवल्यासारखी वाटते हे वाली स्कूटी। पण यार आता पप्पानी म्हटलं आणि मम्मीने पण म्हटलं की हे स्कूटी घेऊन जा, सामान पण आणायला बरं होईल, तर म्हणून मी स्कूटी पकडलो। आता मी तुम्हाला एक प्लेस दाखवतो, तर त्या प्लेसवरून तुम्ही कधी गेला आहात का, किंवा तो प्लेस कुठे आहे
ते तुम्ही सांगू शकाल का? तर मी तुम्हाला पहिले प्लेस दाखवतो, त्याच्यानंतर तुम्ही बघा. तर ही आहे ती तो प्लेस, म्हणजे ती जागा. तर आता हा टोल नाका आहे, आणि हा टोल नाका कुठे पडतो तुम्ही सांगू शकाल का? जर तुम्हाला माहीत असेल की हा टोल नाका नेमका कुठचा आहे, तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा की हा टोल नाका म्हणजे कुठचा आहे. ठीक आहे. मी थोडं थांबलो म्हणजे याचं कारण आहे थोडा चष्मा. तर हा इम्पॉर्टंट आहे, माझ्या डोळ्यांना आसू बहुत लवकर येतात, त्याच्यामुळे मी चष्मा लावतो आता. चष्मा खूप जुना तर नाही आहे म्हणा, आता तसंच आहे. आणि शिवमचे जेव्हा गावी मी लास्ट टाइम गेलो होतो, तेव्हा तो हा एक चष्मा होता माझ्याकडे. हा शोभते का नाही तर माहीत नाही, तेवढा शोभत नाही हा मला का चष्मा, मला तेवढा आवडत नाही, बघू शकतो तुम्ही. तर मी ऑनलाईन घेतलो तो चष्मा, पण हा चष्मा तेवढा आवडत नाही मला, पण लावा लागेलच कारण डोळ्यांना आसू खूप येते, त्याच्यासाठी मी चष्मा वगैरे लावलो, तर दुसरं काही नाही. तर चला. तर मित्रांनो, मी आता जात आहो रस्त्याला, पण मला एक गोष्ट दिसली, मी ते तुम्हाला गाडी थांबवून दाखवतो. ठीक आहे. तर पहिला कॉर्नरला थोडी गाडी लावू आणि त्याच्यानंतर मी ते गोष्ट तुम्हाला दाखवतो. तर इथूनच दाखवतो. तर मित्रांनो, तुम्हाला इथे काही दिसत आहे का? तर भाईसाहेब, तो जो दगड आहे तो त्या मातीच्या वर आहे. आता तो तसा तिथे कसा पोहोचला तर मला पण नाही समजत आहे, पण तो खूप वर्षापासून मला त्याच ठिकाणी दिसत आहे. तो खूप वर्षापासून तो दिसत आहे. तर तो दगड थोडा युनिक वाटत आहे मला. तुम्ही जर लाखांदूरला याल आणि वडसाकडे जाल, तर इकडे एक मंदिर पण आहे, त्याच मंदिर जवळ हा दगड आहे. तर तो थोडा युनिक दिसला मला ह्या जागेवर. तर गाडी थांबून तुम्हाला दाखवलो ही गोष्ट. तर चला. तर अशी आहे गोष्ट मित्रांनो. भी भाई साहब, यहाँ पर कोई तो नॉक पड़ा है. मगा लाडले भाई वहां पर कोई नॉक पड़ा है. तर तो नॉक वगैरे नाही, काय तर तो विकत आहे आपला सामान. तर मित्रांनो, जसं तसं आता आपण ब्लॉग बनवत आणि मजा करत पोहोचलो वडसा. तर हे आहे वडसा, आणि ते वडसामध्ये एंटर झाल्यानंतर आता हा आहे गडचिरोली जिल्हा. मी आलो भंडारा जिल्ह्यामधून. ठीक आहे. आणि हा गडचिरोली जिल्हा, आणि आता मी जातो चंद्रपूर जिल्हा. म्हणजे फक्त थोडा कॉर्नर मध्ये पडते हा जो शहर आहे वडसा. बाकी मी पहिले भंडारा गडचिरोली जिल्ह्याच्या कॉर्नर वरून एंटर करेन चंद्रपूर जिल्ह्यामध्ये, म्हणजे नदी येईल तिथून एंटर करेन. तर पोलीस साहेब आपल्या समोर आहेत, तर आपण काही ब्लॉग बनवू नाही, नाहीतर बिना फालतू पंगा होऊन जाईल, लफडा. यार काही घेऊन जाऊ का? तर शिवम छकुलीसाठी हा घेऊनच जातो. तर इथं थांबलो मित्रांनो, मी काहीतरी घ्यायचं आहे. तर तो ऑर्डर दिला आहे, पार्सलच घेतो मी. का कितना हो कॅश लेकर आता हो, लाता हो पैसे. इथंच राहिले पैसे पॉकेट, आणि मी तिकडे चालला गेलो पहिलेच. गेली की याला कुठं ठेवू यार, इथंच ठेवा लागेल. तर मित्रांनो, आता मी आहो वैनगंगा नदीच्या वर. आता ह्या साईडला वडसा आहे, आणि ह्या साईडला आता ब्रह्मपुरीला हा हायवे चालला. तर मी आता शिवमला फोन केलो होतो. तर शिवमला मी कॉल केलो, तर शिवम म्हणते मी झोपून उठलो जस्ट. तर तो म्हणते मला कुठं आहेस? तर मी त्याला म्हटलो मी घरी झोपून नाही, आपल्या दुकानमध्ये बसलो म्हटलो. तर सहज फोन केला, म्हटलं तू कुठं आहेस म्हणून. तर यार आता 2 किलोमीटरवर त्याचं घर आहे. बिलकुल सरप्राईज असेल त्याला. तर
त्याला म्हटलं मी 5 मिनिटानंतर कॉल केला, ग्राहक आले आणि कॉल कट केलो. तर शिवमला बिलकुल सरप्राईजच होईल. तर चला अंदर पण पडत आलेला आहे. मी बहुत टाइमपास करू करू जातो मी त्यांच्या गावी. तर भाई साहेब पोचलो मी त्यांच्या घरी, पण त्यांना माहितीच नाही मी कुठं आहो म्हणून. तर हा आहे शिवमचा घर. मी त्यांच्या गावी पण आलो म्हणून. हा इकडेच आहे बरं. मी आता आलो. वे इकडे सीडी पण लावल्या. तुला आताच फोन केला मी. हो तुला दुकानात जात असेल म्हणून फोन केलास. दुकानात गेला फोन करतो. मी आलो होतो वडसामध्ये. मी जेव्हा पण यांच्या गावी येतो हर वेळेस काही ना काही चेंज राहते. हर वेळेस काही ना काही चेंज राहीलच. तर बिलकुल हायवेवरच घर आहे, पूर्ण हायवे. मला चल एकडे सरप्राईज दे कुठं आहे म्हणून. मावशी वगैरेला पण कुणालाच नाही माहित. नाही आता आलो म्हणून माहित आहे, आता दिसलो अचानक म्हणून. तर मित्रांनो आता मी पोहोचलो तर अर्धा 1 तास झाला. आणि हे आहे शिवमची रूम. तर असा इंटेरियर याचं पूर्ण रूम वगैरे ठीक आहे. तर मित्रांनो आता पूर्ण अंधारच झालेला आहे. बसला, नाश्ता वगैरे केला, तेव्हा काय मी व्हिडिओ काढलो नाही. ठीक आहे. तर आता जातो ना मी वडसा. तर कशाला, तर थोडा बहुत सामान घेणे आहे. वडसा जास्त दूर नाही, जवळच आहे. तर थोडा बहुत सामान घेणे आहे आम्हाला. चला मग आता गाडी काढतो आम्ही आणि निघतो. तर भाई साहेब हा आहे शिवमचा जुनावाला घर, जिथे तर माझा पूर्ण बचपनच गेला आहे इकडे ह्या घरी. आणि जो आता नवीन घर आहे तो त्या साईडला आहे तिकडे. तर भाऊची गाडी ठेवली आहे अंदर. ही आहे गाडी जे आपण कुठं गेलं रे, आपला गाव कोणता आहे? नाही नागबीड. तर नागबीडला गेलो तर तेव्हा ही गाडी आपण घेतला होता शिवमसाठी, शिवमची गाडी. ड्युटी, हा ड्युटी नाव आहे का नाही शिवम. घालून पाय ना. घालून पावाला काय तर हे दिसतोच ना. ते मुली गिफ्ट देतात. मुली देते. हो मुली किंवा कोणी बेस्ट वगैरे नाही, जे राहते आपल्या ज्याला फिकर असते ते घेतात आणि देतात गाडीच्या लोवेस्ट पार्ट मध्ये लावासाठी. ह्या तुला भेटला का? नाही मला नाही भेटला. तुला भेटला असेल भाऊ. तर हा त्याच कामाटी आहे ना. मुली घेतात आणि देतात. मुलीच नाही पण माझ्या मित्राला भेटला. मित्र पण देतात. असं नाही का मुली देतात म्हणून, मित्र पण देतात. एका मित्राला भेटला ना. हो का, चांगला काम आहे. त्याला भेटले तर. हा तरबूज किती रुपयाचा आहे? तर अरे भूक मी तर हा बाहेरचा फॅट घ्यायचा, माझा अजून पोट मोठा आहे. मी पहिले हे खा केलेस का? अरे फायबर अच्छा म्हणजे विकायचा नसेल. माझ्यासाठी. तर हे 2 आपण सिलेक्ट केला, शिवमसाठी 1 आणि माझ्यासाठी 1. हा झाला पॅक. तर आपण 2 चष्मे घेतला. ते किराणाच्या साईडचे. हा विवोचा शोरूम हो ना विवोचाच. हो आता मग शोरूम मध्ये कुठे भेटेल? शोरूम नाही त्या साईडचा आहे ना. अच्छा तो वाला जाऊन बोल. हो आपण येऊन जाऊन आपण ड्युटी मध्ये चाललो होतो. हो ना. आपण रॅन्डम एक दुकान फक्त पाहिलं ना, ठीक आहे गिफ्ट भेटते ती आलून ड्युटीच भेटून गेला. चल पाव कसा. दोन पैकी सांग थोडस. 2 पैकी 2 बडे वाटते. दोन्ही घेऊन 2 घे. ही चांगलं वाटते.
मेरा एक पेपर बोट. तू का घेते शिवम? 2 पेपर बोट.